अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या वामनदास प्रकाशनची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. सध्या आपण परमपूज्य दादा लिखित जयांचे केल्या स्मरण हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण आदराचे स्मरण का स्मरणाचा आदर हे पाहिले. माऊली म्हणतात, जे तर स्मरतेने आदरे, आदराने सद्गुरू स्मरण करायचे आहे. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, थोडा विचार करा, जे तर स्मरते ते आदरे, इथे आदराचे स्मरण आहे की स्मरणाचा आदर आहे. आणि स्वतःच काढलेले या खुबीचे तेच उत्तर द्यायचे की दोन्ही आहे. स्मरणाचा आदर आहे आणि आदराचेही स्मरण आहे. स्मरणाचा आदर कोणता, तर त्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्या ठाई ती भगवती शक्ती जागृत झाली, सद्गुरू तत्व कार्यरत झाले. त्या सद्गुरूंच्या कृपेने हे त्यांचे स्मरण होते आहे. म्हणून त्या स्मरणाचा आदर करायचा लक्षात ठेवा. अनेकांची अशी समजूत आहे की दीक्षा झाली की कार्यभाग संपतो, पुढे साधना करा अथवा करू नका. पण शक्तिपात योगशास्त्रामध्ये असे स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि माऊलींचेही ते असे सांगणे आहे की यात दोन भाग आहेत. एकात पूर्वपुण्याईने तुम्हाला अनुग्रह होतो व दुसऱ्याने नियमित साधना होते. ऐसे कर्म साम्यदशा होयतेच वरेशा, मग श्री गुरु आपेसा भेटेचिया. अशा तऱ्हेने श्री गुरु भेटतात, त्यांची कृपा होते. हा एक भाग झाला. पण नियमित साधना व्हायला अधिक पुण्याची जरुरी आहे. ही पुण्याई कमी पडली तर साधना खंडित होते, तुमचे कर्म बलवत्तर होते, ते तुम्हाला साधनेपासून दूर नेते. त्यासाठी ते कोणतेही समर्थन करायला लावते. साधनेमध्ये काही प्रकारचे अंतराय सांगितले आहेत. ते अंतराय भिन्न आहेत. शिवाय मानसिक स्तरावरच्या क्रिया चाललेल्या असताना साधकाच्या ठिकाणी भ्रम उत्पन्न होत असतो. याला कळत नाही की हे काय चालले आहे. परंतु त्या क्रिया आहेत असा विचार साधक करीत नाही, कारण त्याच्या ठाई बोधाचा अभाव असतो. पर्यायाने बोधाच्या अभावी पुण्याचा भाग कमी पडतो. दुसऱ्या भागात विषय प्रवृत्तीच होत नाही, म्हणून साधना करावीशी वाटते, प्रेमाने करावीशी वाटते. याला पुण्याही कारणीभूत आहे आणि सद्गुरू कृपा पूर्णपणे असल्यामुळे ते शक्य होते. आपल्या साधनेमध्ये कर्तेपणाचा पूर्ण अभाव आहे, त्यामुळे कर्तृत्वाचा मद उत्पन्न होण्याची संभावना नाही. साधकाला इथे सर्वप्रथम जर कसला अनुभव येत असेल तर तो म्हणजे इथे करणारा मी नाही, मी केवळ बसतो आहे. करून घेणारे दुसरेच कोणतरी आहे. जे चालले आहे ते आपोआपच. वास्तविक पाहता ही शक्तिपात दीक्षा स्थूल देहाला होते की सूक्ष्म देहाला होते. साधना स्थूल देह करतो की सूक्ष्म देह करतो का आणखी कोणी करते? साधना करणारी शक्तीच. याचे उत्तर आहे, या ना तुमचा स्थूल देह साधना करतो ना सूक्ष्म देह. साधना करणारी भगवतीच आहे. आपल्या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की इथे साधक, साधना आणि साध्य हे सारे काही भगवतीच आहे. त्यामुळे इथे कर्तृत्वाचा पद कधीही उत्पन्न होत नाही. म्हणूनच सद्गुरूंबद्दल प्रेम उत्पन्न होते. या प्रेमाचे जे स्मरण आहे
त्या स्मरणाचा आदर असला पाहिजे, कारण केवळ त्यांच्या कृपेमुळेच ते उत्पन्न होऊ शकते याची जाणीव असली पाहिजे. परमपूज्य श्री मामा आपल्या पत्रलेखनात शेवटी नेहमी लिहायचे की नित्य नेमाने आणि प्रेमाने साधन करीत जावे. यातील नियमित हा भाग जितका महत्त्वाचा होता त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा होता प्रेमाने हा भाग. याचा अर्थ साधना पाट्या टाकल्यासारखी करू नये किंवा केवळ त्यांनी सांगितले आहे म्हणून करू नये. एकीकडे कुकर लावलाय, दुसरीकडे बेल असते, लक्ष तिसरीकडेच आहे, अशी साधना नको आहे. त्यामध्ये प्रेम राहत नाही. साधना प्रेमाने व्हायला हवी. याकरता 8व्या अध्यायात माऊली म्हणतात, स्वरूप प्राप्तीचे प्रेमे. प्रेमाने जर साधना व्हायला हवी असेल तर त्यात सातत्य पाहिजे. सातत्याने आपोआप प्रेम निर्माण होते, कारण भगवती शक्ती प्रेमस्वरूप आहे. भगवान नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात म्हटले आहे की ही जी प्रेमस्वरूप भक्ती आहे ती शक्ती आहे. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. माऊली म्हणतात की ज्ञानी येते संवेदी शैव म्हणती शक्ती, आम्ही आपुली परम भक्ती ऐसोय म्हणू. ती शक्ती भक्ती स्वरूपच आहे, प्रेम उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे साधनेमध्ये सातत्य राहिल्याने सतत प्रेम उत्पन्न होते. असे हे सातत्य टिकून राहावे म्हणून माऊलींनी सांगितले आहे, तेच निगूढ मठ हो आवा की शिवारूप. निगूढ मठ व शिवालय ही साधना निगूढ अशा मठात व्हावी किंवा तेथे शिवालय असावे. निगूढ याचा अर्थ बाहेरून लक्षात न येणारा असा मठ. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, याचा अर्थ प्रत्येकाने शिवालय शोधायला जायचे का, किंवा साधनेसाठी निगूढ मठ शोधायचा का? मग संसारी माणसाने साधना करूच नाही की काय? नाही, तिथे माऊलींच्या सांगण्यातही खूप लक्षात घेणं आवश्यक आहे. ते म्हणतात, बाह्य मुहूर्तावर जे प्रापंचिक जन आहेत ते गाढ झोपेत, साखर झोपेत असतात. त्यावेळेस जर साधक साधनेत बसला तर त्याच्या व्यतिरिक्त घरातले सगळे जण झोपलेले असतात, वर्दळ नसते. घर शांत असल्यामुळे त्यावेळी ते निगूढ मठासमान असते. बाहेरून लक्षात येणार नाही की आत एक संसार आहे, इतकी वातावरणात त्यावेळी शांतता असते. अशा निगूढ मठासमान घरात साधक ज्या वेळेस सातत्याने साधना करू लागतो तेव्हा ते घर शिव म्हणजे पवित्र होते. पवित्र आलय म्हणजे घर म्हणजे शिवालय. असे साधनेसाठी एक वेळ, ठराविक जागा यांचे महत्त्व आहे. हे करीत गेल्यास आपोआप प्रेम उत्पन्न होत जाते व त्या प्रेमाने आदर उत्पन्न होतो. तेच स्मरतेने आदरे म्हणजे स्मरणाचा आदर, आणि दुसरा भाग म्हणजे आदराचे स्मरण. आपल्या सद्गुरू परंपरेकडे आपण पाहिल्यास आदराचे स्मरण म्हणजे काय हे आपल्याला सहज लक्षात येईल. आपल्या परंपरेमध्ये सद्गुरूंची सर्वाधिक मोठी जर कुठली शिकवण असेल तर ती त्यांच्या सद्गुरूंबद्दल अतीव आदर बाळगण्याची. ते स्वतः आचरणाने असा आपल्या सद्गुरूंबद्दलचा आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवतात. म्हणूनच या आदराचे स्मरण आहे. स्मरण कसे असावे, स्मरण कसे असावे याबद्दलची एक सुंदर हकीकत आहे. सांगलीला एका गृहस्थाकडे थोरल्या महाराजांनी स्वहस्ते दिलेला 1 रुपया होता. ते गृहस्थ परमपूज्य श्री गुळवणी महाराजांच्या सांगली मुक्कामी त्यांच्या दर्शनास गेले. महाराजांच्या अंगात त्यावेळेस
ताप होता. त्या गृहस्थांनी महाराजांना सांगितले की त्यांचे घराणे गेल्या 2 पिढ्या थोरल्या महाराजांच्या अनन्यभावे सेवेत राहिले होते. त्यांच्या घरामध्ये प्रमुख श्रद्धास्थान म्हणून थोरले महाराज होते. तेव्हा महाराजांनी आपल्या घराला पाय लावावेत अशी त्या गृहस्थांनी प्रार्थना केली. महाराजांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे व डॉक्टरांची परवानगी नसल्यामुळे येऊ शकत नाही अशी खंत व्यक्त केली. ते गृहस्थ काही वेळ थांबून पुढे बोलता बोलता म्हणाले, महाराज, मी सांगायचे विसरलो की आमच्या घरी पुडीसाठी आले असताना प्रसाद म्हणून थोरल्या महाराजांनी दिलेला 1 रुपया पूजेत ठेवलेला आहे व त्या रुपयावर तसे लिहून ठेवले आहे. ते वाक्य ऐकले मात्र महाराज तात्काळ उठले. त्याही अवस्थेत ते त्या गृहस्थांकडे गेले. तिथे हातपाय धुवून चोळे नेसले आणि तो पूजेतला थोरल्या महाराजांचा प्रसाद रुपया हातात घेऊन मस्तकी धारण केला. त्यांचा कंठ दाटून आला. नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मोठ्याने त्यांच्या मुखातून ओंकार प्रगटला. हा जो सद्गुरूंबद्दलचा अतीव आदर त्याला खरा भाव म्हणायचे. आपल्या परंपरेतील सगळी मंडळी अशी उत्तुंग हिमालयासारखी आदर्श व आदरणीय आहेत. एवढ्या उत्तुंग आदर्शापर्यंत पोचण्याची आपल्या बाबतीत शक्यता फार कमी असली तरीही निदान आपल्या समोरचे आदर्श हे असे उत्तुंगच असावेत. आदर्श खालचे उपयोगाचे नाहीत. आदर्श हिमालयच असला पाहिजे. पर्वतीचा असून उपयोग नाही. परमपूज्य श्री मामा नेहमी सांगायचे, प्रपंचामध्ये जे आपल्यापेक्षा खालचे आहेत त्यांच्याकडे पाहावे आणि परमार्थात जे आपल्यापेक्षा वरचे आहेत त्यांच्याकडे पाहावे, म्हणजे माणूस सुखी होतो. प्रपंच व परमार्थाचे आदर्श. प्रपंचामध्ये ज्या वेळेस आपण आपल्या 1000 रुपये मासिक प्राप्तीचे दुःख करतो, त्यावेळेस ज्यांची मासिक प्राप्ती 500 रुपये आहे त्यांच्याकडे पाहावे आणि ते कसे जगत असतील याचा विचार करून देवांचे, सद्गुरूंचे आभार मानावेत की त्यांच्या मानाने आपण सुखात ठेवले गेलो आहोत. परमार्थामध्ये मात्र आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे पाहू नका. जे साधनाच करीत नाहीत त्यांच्याकडे मुळीच पाहू नका, नाहीतर तुमचेही कल्याणच. जे साधकांचे सिद्ध झालेत, आत्मबोधे स्थिरावलेत त्यांच्याकडे बघा. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर त्यापासून सतत प्रेरणाच मिळत राहील आणि खऱ्या कल्याणाकडे वाटचाल कराल. माऊली म्हणतात, म्हणूनच त्या आदर्शाचा आदर बाळगा. अशा आदराचे इथे स्मरण आवश्यक आहे असे म्हटले आहे. ते तर स्मरतेने आदरे सबाह्य सांगलिके बरे, जवळ काठिण्य विरे अहंभावाचे. अहंकाराचे काठिण्य जर विरायचे असेल तर तिथे अशा प्रकारचे स्मरण घडले पाहिजे. त्या स्मरणाचे महात्म्य सर्व